इकडे पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये माजी नगराध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी श्याम दाभाडेसह 8 साथीदारांवर तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा नोंद झालेल्यांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। शेळके यांच्या हत्येनंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। तसंच हत्येच्या निषेधार्थ तळेगाव बंद ठेवण्यात आलंय। सचिन शेळके हे सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला कार्यालयाकडे निघालेले असताना ते पेट्रोल पंपाच्या जवळ उतरले। त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि धारदार शस्त्रांनी वार सुद्धा केले। त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। सचिन बाळासाहेब शेळके वय 38 वर्ष यांच्यावर फायरिंग करून धारदार शस्त्रांनी गंभीर वार करून जखमी केलेले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर मयत झाल्याचे घोषित केलं। भारतीय दंडविधान संहिता कलम 302(34) आणि भारतीय हत्या कायदा 325 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून यामध्ये श्याम रामचंद्र दाभाडे व त्यांचे इतर साथीदार यांनी सदरचा गुन्हा केल्याचं समोर आलेले आणि त्याप्रमाणे पुढील तपास चालू।